मंजू बाहेर होती मार्केटमध्ये आणि त्यांनी घरी येण्यासाठी एका रिक्षाला हात केला, आपण नेहमी करतो तसा. आणि तिच्या नजरेस हे सगळं पडलं, जे आता तुम्ही या व्हिडिओत बघणार आहात. कराओके ऑटो रिक्षा. हे आहेत सत्यवान गीते. ते मूळचे आहेत जुन्नरचे, पण आता गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते मुंबईत रिक्षा चालक म्हणून स्वतः काम करतात. तू ये तिकडे. फ्री ऑफ चार्ज आहे. सिनियर सिटीजन साठी फळं आहेत, फ्री ऑफ चार्ज. सत्यवान दादा थोडं जोरात बोला. सिनियर सिटीजनसाठी मी फळं वाटप करतो म्हणजे, आणि त्यांना मोफत प्रवास आहे, पाण्याची बाटली वगैरे आहे, टिश्यू पेपर, सॅनिटायझर आणि नखं कापायचं त्याच्यामध्ये आहे. अच्छा, नका कापायचं पण आहे. स्वच्छता सांगत होते ते मला. स्वच्छता अभियानचं म्हणजे एक मेसेज आहे. चालू आहे बेसिन. हा, वॉटर टँक या बाजूला वॉटर टँक लावायचं. लावायचं आहे. हा, म्हणजे फक्त कनेक्शन ते गाजवायचं. अच्छा. आणि वही पेन. वही पेन फीडबॅक आहे. हा. त्याच्यामध्ये काय मेडिकल आहे, आणि हे चालू आहे का? चार्जिंग पॉईंट आहे. हा, चार्जिंग पॉईंट चालू आहे. चार्जिंग पॉईंट कनेक्शन. अच्छा. मागे टेप आहे, सिंगिंग वगैरे पण आपलं चालू असतं. तुम्ही गाता? हो ते गातात. कराओके आहे. प्रसाद ते ट्रॅफिक खूप असेल ना तर ते गातात तेव्हा पुढे माईक आहे. पुढे माहिती गावा बरं बाई. Bluetooth mode paired. मॅडमने मला सरप्राईज दिला. मला मी अचानक मी मला बरं वाटलं. झाडं बिडं पण लावली त्यांनी. होय. अर्थात खोटी आहेत पण इतकं मस्त. नाही, ही बघ ना खरी झाडं. आणि खरी आहेत. हे असंच त्यांनी शोचं लावलंय, हे शोचं लावलंय. हे छत बघ त्यांनी, त्याचं मंदिराला असतो की नाही तो पत्रा. कराओके ऑटो रिक्षा असंच या दादांच्या रिक्षाचं नाव आहे, कराओके ऑटो रिक्षा. तर असा हा अवलिया. किती विचार करत असेल बघा हा माणूस. मुंबईमधल्या गजबजाटात, उकाड्यात, घामात हा माणूस त्याच्या रिक्षात बसणाऱ्या पॅसेंजर्सना अक्षरशः देवदूतासारखा वाटत असेल. पाणी देतो, फळं देतो, मेडिकलचं साहित्य आहे, पाठ खाजवायचे असेल तर त्याचीही सोय आहे, नखं कापायची असतील त्याचीही सोय आहे. सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि शिवाय मनोरंजन सुद्धा. अजून काय पाहिजे असतं दुपारी भर उन्हात रिक्षानी फिरणाऱ्या माणसांना. आत्ता ते गातायत. आता आपल्याला त्या कॉपीराईटमुळे ते गाणं लावता येत नाही, पण ते फार सुंदर गायले. म्हणजे अगदी सुरात, तालात, व्यवस्थित. म्हणजे रसिकांचं मनोरंजन अगदी 100% होत असणार या माणसामुळे. जग घुमिया थारे जैसा न कोई हे गाणं त्यांनी मला ऐकवलं. फार सुंदर गायले. मला त्यांचं गाणं खूप आवडलं सुद्धा. माझे नाव सत्यवान गीते. असा एक योगायोग आला की देवाने, मी त्यांचा फॅन होतो पहिले, आणि त्यांचे अनेक चित्रपट कार्यक्रम होतात तिथे आम्ही बघत असतो. आणि असा योग आला की मॅडमने आज प्रसाद ओक साहेब यांची मला भेट घालून, आणि मी खूप खुश अहो, आहे. आम्ही खुश झालो तुम्हाला आणि भेटून. त्यांचा जो पिक्चर अप्रतिम होता, त्यांची भूमिका अप्रतिम, आम्ही खूप आवडली. मला असं वाटतं आपण जे काम करतो त्याच्यात आनंदी राहिलं पाहिजे, त्याच्यात कला शोधत राहिलं पाहिजे, त्याच्यात कुठेतरी सुख शोधत राहिलं पाहिजे. ते तुम्ही शोधताय. तुम्ही स्वतः तर एन्जॉय करताच आहे आयुष्य, पण तुमच्या बरोबर जे पॅसेंजर बसतात त्यांच्या वाटेलाही तुमच्यामुळे आनंद येत असेल तर तुम्हाला नवीन वर्षासाठी आणि भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. सत्यवान दादा, खूप तुमच्या हळूहळू तुमच्या 2 रिक्षा, 3 रिक्षा, तुमच्याकडे मोठी गाडी हो, तुमची मुलं मोठी होऊन तुम्हाला 4 चाकी गाडी फिरवू अशा शुभेच्छा. परत भेटूया आपण. नक्की नक्की भेटू. बाय बाय बाय. काही क्षणांसाठी मनमुराद आनंद देऊन हा अवलिया त्याच्या वाटेवरती रवाना झाला आणि आम्हालाच असं वाटलं
की जग घुमेया थारे जायसा ना कोई. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.